नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, ऑटो स्टॉक हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने आपल्या बिझनेसला घेऊन जबरदस्त अपडेट दिले आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच अपडेट बघणार आहोत. आणि एवढंच नाही तर पुढे आपण हुंडई मोटर इंडिया लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, येथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. ऑटो स्टॉक विथ कॅपेक्स ऑफ ₹45,000 कोटी अँड रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स ऑफ 1 लाख कोटी बाय फायनान्शियल इयर 2030. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या हुंडई मोटर इंडिया लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा पुढे जाणून घेऊया. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने आपल्या ॲम्बिशियस ग्रोथ आणि एक्सपान्शन प्लॅन डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कंपनीचा प्लॅन आहे इंडियामध्ये 2027 पर्यंत आपला लक्झरी सेगमेंट ब्रँड जेनेसिसला लॉन्च करण्याचा, तसेच प्रीमियम ऑटोमोबाईल स्पेसमध्ये एंट्री करण्याचा. आणि मित्रांनो, हुंडईचा एम म्हणजे उद्देश आहे इंडियामधून एक्सपोर्ट वाढवण्याचा. जवळपास 2030 पर्यंत 30% पर्यंत आपला एक्सपोर्ट कंट्रीब्युशन वाढवण्याचा 2030 पर्यंत. तसेच मित्रांनो, हुंडईचा टार्गेट आहे आपला रेव्हेन्यू 2.x म्हणजे 1.5 पटने ग्रो करण्याचा. आणि फायनान्शियल इयर 2030 पर्यंत आपला रेव्हेन्यू 1 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त करण्याचा. तसेच आपला EBITDA डबल डिजिटने त्याचा मार्जिन मेंटेन ठेवण्याचा हुंडईचा टार्गेट आहे. तसेच कंपनी डिव्हिडंड पेआउट करणार आहे 20 ते 40%चा. आणि मित्रांनो, यामुळे स्ट्रॉंग फायनान्शियल कॉन्फिडन्स आणि कमिटमेंट टू शेअर होल्डर्सचे सिग्नल दिसत आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेडचे. तसेच मित्रांनो, हुंडईचा प्लॅन आहे फायनान्शियल इयर 2030 पर्यंत 45,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्यासाठी, आपलं प्रोडक्शन वाढवण्यासाठी, तसेच न्यू टेक्नॉलॉजीज डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, हुंडई फायनान्शियल इयर 2030 पर्यंत 26 प्रोडक्ट लॉन्च करण्याचा प्लॅन आहे, ज्यामध्ये 7 ऑल न्यू मॉडेल्स इन्क्लूड राहील. त्यामध्ये मल्टिपल व्हेकल्स कॅटेगरी इन्क्लूड राहील. तसेच मित्रांनो, कंपनी इंडियाच्या फर्स्ट लोकली मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिक SUV लॉन्च करणार आहे 2027 पर्यंत. तसेच मित्रांनो, कंपनी व्हर्सेटाईल व्हेकल्ससाठी वाढत्या डिमांडमुळे नवीन MPV अँड ऑफ रोड SUV मॉडेल्ससुद्धा इंट्रोड्यूस करणार आहे. तसेच मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडचा उद्देश आहे फायनान्शियल इयर 2030 पर्यंत आपला डोमेस्टिक मार्केट शेअर 15% पेक्षाही जास्त अचीव करण्याचा. आणि मित्रांनो, यावरून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की हुंडई मोटर इंडिया लिमिटेड ही कंपनी इंडियामधील एक ऑटोमोटिव्ह ब्रँड आहे. आणि पुढे जाऊन सुद्धा या कंपनीमध्ये आपल्याला एक जबरदस्त ग्रोथ पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने आपल्या बिझनेसवर जबरदस्त अपडेट दिले आहे. जसे की कंपनी फायनान्शियल इयर 2030 पर्यंत आपला बिझनेस वाढवण्यासाठी किती कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करत आहे. तसेच कंपनीने 2030 पर्यंत किती कोटी रुपयांचा रेव्हेन्यूचा टार्गेट ठेवला आहे. तसेच मार्केट शेअरचा टार्गेट ठेवला आहे. हे पण आपण आतापर्यंत व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर चला मित्रांनो, आता आपण हुंडई मोटर इंडिया लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार हुंडई मोटर इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 82.50%, FISची होल्डिंग आहे 7.08%, DISची होल्डिंग आहे 7.75% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 2.66%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये
प्रमोटर्सची हिस्सेदारी 75% पेक्षाही जास्त आहे आणि सेबीचा रूल असा आहे की प्रमोटर्स 75% पेक्षा जास्त हिस्सेदारी ठेवू शकत नाही कंपनीमध्ये. म्हणून मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडच्या प्रमोटर्सला आपली हिस्सेदारी विकून 75% पर्यंत आणावी लागेल आणि त्याकरिता हुंडई मोटर इंडिया लिमिटेडच्या प्रमोटर्सला आपली कमीत कमी 7.5% हिस्सेदारी सेल करावी लागेल. आणि मित्रांनो, कंपनीचे क्वार्टर 2चा रिझल्ट कधी येणार आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. परंतु मित्रांनो, जर आपण या कंपनीचा क्वार्टर 1चा रिझल्ट बघितला तर कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून 16,025 कोटी रुपये आली होती आणि नेट प्रॉफिट कंपनीचा तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून 1,336 कोटी रुपये आला होता. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर कंपनीचे सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 59,761 कोटी रुपये. कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 68,539 कोटी रुपये आणि कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 67,654 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आपण हुंडई मोटर इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट बघितला तर तो फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 4,654 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 5,954 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 5,492 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण हुंडई मोटर इंडिया लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस वाढला आहे 9,853 कोटी रुपयांनी 15,483 कोटी रुपये. आणि जर कंपनीचा आपण लॉंग टर्म बॉरोइंग बघितला तर तो कमी झाला आहे 622 कोटी रुपयांनी 535 कोटी रुपये. आणि जर शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर ती वाढली आहे 145 कोटी रुपयांनी 255 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण हुंडई मोटर इंडिया लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो कमी झाला आहे 9,017 कोटी रुपयांनी 8,579 कोटी रुपये. आणि कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज वाढला आहे 5,335 कोटी रुपयांनी 5,581 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा कॉन्टिंजंट लायबिलिटीज जेवढी वाढते तेवढी बॅड न्यूज असते. अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार हुंडई मोटर इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 82.50% आणि हुंडई मोटर इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 असणे याचा अर्थ म्हणजे कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हुंडई मोटर इंडिया लिमिटेड कडून आपल्या बिझनेसला घेऊन अपडेट आली आहे आणि त्याच अपडेटला आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितले आहे. तसेच आपण हुंडई मोटर इंडिया लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.